आप ये नाचना छोड़ क्यों नहीं देती? पंचायत वेब सिरीज मध्ये नायक स्थानिक कार्यक्रमात नाचून चरितार्थ चालवणाऱ्या तरुणीला प्रश्न विचारतो, आप क्या काम करते हो? तरुणी प्रतिप्रश्न विचारते, पंचायत सचिव हूं। आपको पसंद है आपका काम? नहीं, इसलिए MBA की तैयारी कर रहा हूं। तो इस तरह आप भी तो नाच ही रहे हैं। माझं नाचणं वाईट नसून माझ्या नाचण्या विषयीचा तुझा विचार वाईट आहे, हे ती तरुणी अधोरेखित करते। तरुणी नायकास निशब्द करते आणि प्रवृत्त करते चांगल्या वाईटाच्या धारणांचा विचार करण्यास। सर्वोच्च न्यायालय जेव्हा वेश्या व्यवसायाबाबत नजीकच्या काळात आपले मत नोंदवते, तेव्हा तेही आपणास चांगल्या व वाईटाच्या द्वंद्वाचा फेरविचार करण्यास भाग पाडते। टिश्यू पेपर या रमेश रावळकर यांच्या कादंबरीमधील नायक डान्स बार मध्ये मुली काम करतात आणि या कामाविषयी समाजात प्रतिष्ठा नाही म्हणून इतरांना आपल्या कामाबद्दल सांगण्यास कचरत असतो। तेव्हा त्या कादंबरीतील एक भाभी त्यास म्हणते, वहां औरतें नहीं, उनकी गरीबी काम करती है। कौनसा भी काम छोटा या बड़ा नहीं होता। या भाभीच्या वाक्याने कादंबरीतील पात्र अर्जुन याचा रीना, ऐश्वर्या, बंटी या सर्वांकडे बघण्याचा दृष्टिकोन अमूलाग्र बदलतो। चांगलं व वाईट असं काही नसतं, हे तो यथार्थ जाणतो। मी आता वाचला तो परिच्छेद होता, ती सुरुवात होती डॉक्टर आशिष जैतपाळ यांनी लिहिलेल्या विचार विमर्श या निबंध कोशातील। UPSC व MPSC इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा निबंध कोश आहे। त्यातील There is nothing either good or bad, but thinking makes so. अर्थात चांगले अथवा वाईट असे काही नसते, परंतु आपले विचार चांगले अथवा वाईट ठरवते। हा निबंध आणि ह्या निबंधाची सुरुवात मी वाचून दाखवली। अशा प्रकारचे 40 निबंध समाविष्ट असलेला हा निबंध कोश आहे। याला प्रस्तावना लाभली आहे माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांची। तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि त्यामध्ये जर निबंध या विषयाचा पेपर असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे। त्याचबरोबर 40 निबंध तर आहेतच, पण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये निबंध या विषयाची तयारी करताना कोणत्या प्रकारची व्ह्यू नीती वापरली पाहिजे, अर्थात स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, हे सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। निबंधाची सुरुवात कशी करावी, आकर्षक मांडणी कशी करावी, त्याचबरोबर प्रभावी शेवट कसा असावा हे सांगणारं डॉक्टर आशिष जैतपाळ लिखित निबंधकोश विचार विमर्श हे पुस्तक। धन्यवाद।